आणि महत्त्वाची बातमी, सरकारमधून बाहेरून पाठिंबा देऊ असं अजित पवार वर्षावरच्या बैठकीमध्ये म्हणाले होते असा दावा अंबादास दानवेंनी केलाय। पार्थ पवारांना वाचवलं जातंय। पार्थ पवार जमीन प्रकरणावरून अंबादास दानवेंनी हा दावा केला आहे। तर दानवे खोटं बोलतायत, मी स्वतः वर्षावर होतो असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दानवेंचे आरोप फेटाळले। पार्थ पवारांच्या विषयावरून अजित पवार वर्षावरच्या बैठकीमध्ये संतापले होते असा दावा अंबादास दानवेंनी केलाय। सरकारमधून बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो असं अजित पवार त्वेषानं बैठकीमध्ये बोलल्याचं दानवे म्हणाले। तर अंबादास दानवे खोटं बोलतायत असं बावनकुळे यांनी म्हटलंय। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या। अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर, अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडे होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो, असा कुठलाही चर्चा झाली नाही। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा जमीन घोटाळा बाहेर आल्यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धाव घेतली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील होते। याच बैठकीत अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा केली होती असा दावा दानवेंनी केलाय। सत्तेसाठी आणि कारवाई होऊ नये म्हणूनच या दोन कारणाकरता ते सत्तेत सहभागी झालेले आहे। त्यामुळे सत्ता सोडून त्यांना करमणार नाही, सत्तेशिवाय त्यांना राहता येणार नाही। त्यामुळे मला वाटत नाही एवढी ते हिंमत करतील। पण दादांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। राजीनाम्याचा विषय कोणाच्या डोक्यातून आवई आली मला माहित नाही। पार्थ पवारच्या प्रकरणात राष्ट्रवादीची होती नव्हती अब्रू गेलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार यामागे हे षडयंत्र 100% आहे आणि ते सत्तेतील लोकच करत आहेत। भारतीय जनता पक्षाचा पहिला आघात हा होऊ शकतं अजित पवारच्या राष्ट्रवादीवर। आम्ही ढकललं नाही तुम्हाला, तुम्हीच पडलात खड्ड्यात। कोणतीही चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर अजितदादाची त्या प्रकारे झाल्याची माहिती आम्हाला नाहीये। या ज्या काही बातम्या बनवता येतात ना, हे यासाठी की महायुतीमध्ये काहीतरी गोंधळ चालू आहे असं चित्र बाहेर जावं। पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासणार असल्याचं बावनकुळे म्हणाले होते। यावरून अंबादास दानवेंनी टीका केली। यावर आता नोटीस योग्यच असल्याचं बावनकुळे म्हणाले। सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल। कारण आपण व्यवहार रद्द करतोय, व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याची मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे। पार्थ पवार, अजित पवार सोडून द्या, ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते। दोन्ही नियम जे आहे, केंद्रीय नियम आणि राज्याचा नियम, मुद्रांक नियम, यानुसार व्यवहाराला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागते। व्यवहार 300 कोटीचा आहे, 300 कोटीला 21 कोटी आणि रिकन्व्हेन्स वापस घेण्याकरता 21 कोटी अशी 42 कोटीची नोटीस आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेली नोटीस योग्य आहे। धनंजय मुंडे यांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आल्यानंतर मनोज जरांगेंनी टीका केली। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये असं जरांगे म्हणाले। 2029ला वाईट करेल असा इशारा सुद्धा जरांगे यांनी दिलाय। तपासणीला पाठवायचं अजितदादांनी, याच्यात अजितदादांनी त्याला पाठवायचं, पांघरून घालायचं नाही। 2029ला वाईट करी। मी एकदा बोललो ना, मी पण लय खुनशी आहे। कशामुळे पांघरून घालता? झालं की महादेव मुंडेच्या टायमाला, झालं की त्यांच्या टायमाला, संतोष भाईच्या टायमाला सुद्धा तेच झालं। बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजता 2029ला पश्चाताप येईल। कारण तुम्ही 2000 आत्ता झालेली 24ची निवडणूक आठवा। तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं, मी बोल ना अजितदादा मीडियात, तुम्ही कसे पळत होतात आणि कोणाला पळीत होतात, किती इंडिकेटर लागत निवडून यायच्या टायमाला।